नमस्कार, मी आहे प्रतिमा. आज सकाळ सकाळी स्विगीवर ऑर्डर आलेली आहे. मी ऑफर लावली होती स्विगीवर. चला 4 प्लेट साबुदाणा खिचडी आली होती ती करून घेतली. चम्मच, दही सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. रायडर आलेले आहेत. ऑर्डर गेलेली आहे फायनली. रोजची माझी चपातीची ऑर्डर ही पण पटापट पूर्ण करून घेते. थोड्याशा चपात्या राहिलेल्या आहेत. त्या सुद्धा करून घेत आहे. कशा येत आहे माझ्या चपात्या मस्त ना? चला अगोदर भाकरी पॅकिंग करू आपण व्यवस्थित एकावर एक ठेवून. भाकरीची साईज चपातीपेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे पॅकिंग करताना अजून जास्त काळजी घ्यावी लागते. कारण की गॅप खूप राहतो साईडला. त्याच्यामुळे इकडून तिकडून गोल भाकरी फिरवून पॅक करावं लागते. हे अशी तरी सुद्धा ह्या साईडून आणि त्या साईडून पण गॅप आहे बरं का. तिकडं पण मी पटकन रोल लावून घेते. अशी पॅकिंग करायची व्यवस्थित म्हणजे भाकर अजिबात हलणार बी नाही. तरी पण मी एकदा बघून घेते व्यवस्थित. अशी काळजीने मी पॅकिंग करत आहे. तुम्ही कशी चपाती पॅकिंग करता मला एकदा सांगा. काही लेडीज कॅरी बॅग मध्ये पॅकिंग करतात, काही पेपर मध्ये. पण मला ही पॅकिंग सोपी वाटते त्याच्यापेक्षाही. तुम्हाला माझी पॅकिंग आवडते का? मला सांगा कमेंट मध्ये. हा रोल कुठं मिळतो, काय मिळतो तुम्हाला पाहिजे असेल तर मला विचारा. मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे आहे या रोलचा बॉक्स रिकामा. त्याचा फोटो तुम्हाला लगेच देऊन देते मी. पहिलं बंडल झालेलं आहे माझं मोजून. चला आता आपण हे पण काळजीने व्यवस्थित कुठं गॅप नाही राहायला पाहिजे असं पॅकिंग करू. चपाती पॅकिंग करायला भाकरीपेक्षा कमी वेळ लागतो. आता इकडून मग पॅक करून घेऊ. एका साईडने थोडीशी गॅप आहेस. दिसते तुम्हाला बघा कॅमेऱ्यामध्ये. तिथं पण करते मी पॅक. 1 मिनिट थांबा. हे बघा इथं. हा दिसलं ना? हा हे बघा मी तिकडे पण पॅक करून घेतलं. फायनली म्हणजे एक बंडल चपातीचं झालं. भाकरीचं पण झालेलं आहे. आता शेवटचं चपातीचं पण करून घेऊ. हे साईडला भाकरी आणि चपातीचं बंडल साईडला ठेवलं मी. आता तुम्हाला माहितीच आहे हे चपात्या काही मोजावं लागत नाही. फक्त थोडस झटकून घ्यायचं. कसं ते असं पटकन. शेवटचं चपातीचं बंडल लगेच होतं पॅक बरं का. प्रत्येक वेळी मी जसं हातात येते तेवढ्या चपात्या घेते आणि झटकते असं. चला आता हे पण पटकन पॅक करून घेऊ सेम त्याच चपातीच्या बंडल सारखं. रायडर आलेले आहेत बाहेर. वेळ होत आहे. रायडरला जास्त थांबवू शकत नाही आपण. चला आता एकदा शेवटचा अजून एकदा रोल लावून घेऊ. हे असं. फायनली माझे चपाती तर राहिलेले बघा गॅप. तिथं पण लावून घेते. पॅकिंग करताना मी लक्ष देत आहे कुठं गॅप आहे कुठं नाही. चला झालेलं आहे पॅकिंग. हे माझे बंडल केलं मी फायनली पॅकिंग. चला रायडर आलेले ओटीपी पहिले द्यायचा आणि मग आपली पार्सल केलेल्या चपात्या आणि भाकरी द्यायचं. ओटीपी दिलेला आहे. व्यवस्थित त्यांना सांगत आहे मी माझं पार्सल व्यवस्थित न्या कस्टमर पर्यंत. प्रत्येक वेळी मी रायडर आलेला ना सांगत आहे की माझं पार्सल व्यवस्थित पोहोचवायचं बरं का. फायनली माझी ऑर्डर दिलेली आहे मी रायडरकडे. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.